आपली संस्कृती म्हणजे प्रथा परंपरांचं भांडार। प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी परंपरा किंवा शास्त्र असतं। पण या परंपरामध्ये सगळ्यात मोठी परंपरा म्हणजे लग्न करून मुलीने सासरी जाणं। आपल्याकडे लग्न झालं की मुलीचं फक्त आयुष्यच नाही तर तिचं नाव, गाव, राहणीमान सगळंच बदलतं। पण भारतामध्ये असं एक ठिकाण आहे जिथे हे काहीही बदलत नाही। हो, मी खरंच सांगतेय, मेघालय। मेघालय हे असं राज्य आहे जिथे मुलगा सासरी जातो। मेघालयातील खासी जमातीमध्ये मुलगी नाही तर मुलगा सासरी जातो। इथे सगळ्या प्रथा उलट्या आहेत, कारण ही जमात मातृसत्ताक पद्धतीने चालते। इथे सगळे कारभार आईच्या नावाने चालतात। मातृसत्ताक पद्धतीमुळे इथे मुलाची नाही तर मुलीची वरात काढली जाते आणि मुलाला वाजत गाजत मुलीच्या घरी आणलं जातं आणि वधूवर तिथेच आपला संसार थाटतात। मुख्य म्हणजे इथले सगळे वारसा हक्क सुद्धा मुलीकडेच असतात। सगळी संपत्ती ही मुलीच्याच नावे केली जाते। जर मुलीने इतर जमातीत लग्न केलं तर तिला हे वारसा हक्क मिळत नाहीत। मातृसत्ताक पद्धतीमुळे इथे आडनाव सुद्धा आईचंच लावलं जातं आणि वंश सुद्धा आईच्याच नावाने वाढवला जातो आणि कुटुंबाची प्रमुख सुद्धा एक स्त्रीच असते। पण या संस्कृतीला एक रंजक अपवाद म्हणजे इथे धार्मिक विधी, पूजापाठ यात पुरुषांनाच मान दिला जातो। स्त्रियांना मिळणारा हा सन्मान आणि अनोखी जीवनशैली मेघालयाला जगापेक्षा वेगळं बनवते। ही परंपरा शतकानुशतके चालत आलेली असून आजही मेघालयात बहुतांश ठिकाणी ती पाळली जाते। तर तुम्हाला या प्रथेबद्दल माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।